नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी सुरुवातीला ती म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवरती हातोडा मारण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झालेत. किरीट सोमय्यांनी स्टंटबाजी करत घरातून निघण्यापूर्वी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडा मीडियाला दाखवला. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय अशा घोषणा दिल्या. ही स्टंटबाजी करून सोमय्यांना नेमकं काय मिळणार आहे असा सवाल सध्या विचारला जातोय. ही दृश्य आहेत ज्यावेळेला किरीट सोमय्या मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानाहून दापोलीकडे रवाना झाले. मात्र घरातून बाहेर पडताना मीडियासमोर त्यांनी हा असा भला मोठा प्रतिकात्मक हातोडा दाखवला. अनधिकृत बांधकामांवरती हाच हातोडा चालणार असं किरीट सोमय्या निघण्यापूर्वी म्हणाले आणि मग त्यांच्या गाड्यांचा ताफा त्यांच्या सिक्युरिटीसह दापोलीच्या दिशेने रवाना झाला. मात्र दापोलीत पोहोचण्याच्या आधीच त्यांना कोणत्या कशा प्रकारे विरोधाचा सामना करावा लागतो हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र सध्या तरी किरीट सोमय्या मुंबईहून निघालेले दापोलीच्या दिशेने आणि त्याचवेळी त्यांच्या हातामध्ये हा असा हातोडा होता प्रतिकात्मक. मात्र हे करून किरीट सोमय्या काय साध्य करणार आहेत असा प्रश्न विचारला जातोय. किरीट सोमय्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते आणि हा भला मोठा हातोडा घेऊन किरीट सोमय्या शक्ती प्रदर्शन करत दापोलीच्या दिशेने रवाना झालेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात मुरुड समुद्रकिनारी असलेल्या अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. आणि याच अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवण्यासाठी म्हणून मी नव्हे तर ही जनताच रस्त्यावरती उतरेल असं किरीट सोमय्या निघण्यापूर्वी म्हणाले. अनिल परब यांचं हे रिसॉर्ट रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये आणि स्टंटबाजी आणि नारेबाजी करत किरीट सोमय्या आपल्या समर्थकांसह सगळा लवाजमा घेऊन दापोलीच्या दिशेने निघालेले आहेत. आणि निघण्यापूर्वी मुंबईमध्ये हा असा हातोडा त्यांनी प्रतिकात्मकरित्या हातात घेतला होता. आणि ज्यावेळेला माध्यमांशी बोलत होते त्यावेळी हाच हातोडा अनधिकृत बांधकामांवरती चालेल आणि माफियांवरती चालेल असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं. त्यामुळे आज दापोली दौऱ्यावरती आहेत किरीट सोमय्या. मात्र कोकणातले आधीच राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते त्यांना विरोध करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ज्यावेळी किरीट सोमय्यांचा ताफा दापोलीच्या दिशेने निघतोय किंवा जसजसा पुढे जातोय वाटेत त्यांना विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबईहून पुढे सरकलाय किरीट सोमय्या यांचा ताफा आणि वाटेत किंवा अगदी दापोलीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना विरोध करण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही त्यांना दापोलीमध्येच रोखू असं राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या कोकणातल्या नेत्यांनी सांगितलंय. तर दापोलीमध्ये हातोडा रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत चाललेल्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान करत एक खुलासा केलाय. ते म्हणालेत, माझ्या मुलाचा काहीही संबंध नसताना त्याला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आलं होतं. पोलिसांनी आता नील सोमय्या यांचा पीएमसी घोटाळ्याशी काहीही संबंध नाही असा अहवाल गृह खात्याला दिलाय. तर प्रशासकीय यंत्रणेवरती ठाकरे सरकार अनिल परब यांच्या रिसॉर्टवरती कारवाई करू देत नाहीये म्हणून मी ही हातोडा रॅली काढली आहे असं स्पष्टीकरण यावेळेस किरीट सोमय्या यांनी दिलंय. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत किरीट सोमय्याजी आहेत. किरीटजी, तुम्ही मुंबईहून निघाला आहात, दापोलीला निघाला आहात. तिकडे नेमकं जाऊन, कारण का शेवटी आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपण राजकीय नेते आहात, पण तिथे जाऊन कुठलीही सरकारी यंत्रणा आपल्यासोबत नसणार. अशा परिस्थितीमध्ये जाऊन नेमकं काय केलं जाणार आहे? आता उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणाची हद आहे. राज्य सरकारने सांगितलं अनिल परबचा रिसॉर्ट गैरकायदेशीर आहे. परमिशन दिली, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झाली. कोर्टात एफिडेव्हिट दिलं, शपथपत्र, हा रिसॉर्ट तोडण्याचा आम्ही आदेश दिलाय. केंद्र सरकारने रिसॉर्ट तोडण्याचा आदेश दिला. आता कोर्टात पण केंद्र सरकारने याचिका दाखल केली आणि तरी उद्धटपणा बघा सरकारचा. नाही तोडणार कारण की माझा माफियांचा आहेत. तर उद्धव ठाकरेंना माफियागिरी करू द्या. महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता ही माफियागिरी चालू शकणार नाही. आणि काय उत्तर देतात विधानसभेत? 1993 मध्ये अनिल परबनी
पोलिसांचा हाताचा मार खाल्ला होता. ओ उद्धव ठाकरे साहेब हजारो लोकांनी खाल्लं होतं म्हणून त्याला लायसन्स मिळते का महाराष्ट्राला लुटण्याचा, माफियागिरी करायचा, मनसुख हिरणची हत्या करायचा? रिसोड हातोडाने म्हणजे बुलडोझरनी तोडावं लागणार आहेत. महात्मा गांधींनी दांडी यात्रा केली होती, मी दापोली यात्रा करतोय. सत्याग्रह आहेत. रिसोड उद्धव ठाकरेंनी नाही तोडला, त्यांच्या सरकारने नाही तोडला, तर जनता तोडणार. घमंड तर तोडलाच ना. उद्धव ठाकरेंचा आणि त्यांचा ठाकरे परिवाराचा घमंड किती होता. 25 वर्ष मुंबईच्या लोकांना चुसलाय. सगळ्या नालेसफाई कॉन्ट्रॅक्टरचे सगळे हिशोब किरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे परिवाराचा घमंड तोडला आहेत. आता तुम्ही जो हातोडा हातामध्ये घेतला हे कुठेतरी घाबरवणं किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न तुमच्याकडून केला जातोय असं म्हटलं ते. हा, माफियांवर घाबरवलंच पाहिजे. माफिया आतापर्यंत घाबरवत होते, आता माफिया घाबरायला लागलेत. उद्धव ठाकरे परिवारांचे पण घोटाळे काढले, मेवण्यांचे काढले, एकेकादी प्रॉपर्टी अटॅच करतायत. एका बाजूला हायकोर्ट डावा गालाला तमाचा मारतात, दुसरीकडे सुप्रीम कोर्ट उजव्या गालाला ठाकरे सरकारला तमाचा मारतायत. माफियांवर कारवाई होणार. तो नवाब मलिक असो, अनिल देशमुख असो, अनिल परब असो, हसन मुश्रीफ असो, यशवंत जाधव असो, अरे ठाकरे परिवाराने पण जर लबाडी केली असेल तर त्यांच्यावर पण कारवाई होणारच. उगाच नाटक बंद करा. मी जेलमध्ये जायला तयार, तुम्ही कोण जेलमध्ये जाणार आहे? तुम्ही जर घोटाळे केले तर तुमचा परिवाराने तर हिशोब द्यावाच लागणार. तो जो रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्ट बद्दल तुम्ही इतके कागदपत्र दिली, आपण म्हणताय की न्यायालयाने देखील फटकारलेलं आहे, पण असं असताना त्यावर कारवाई कुठे होताना दिसत नाही. कारण हे उद्धव ठाकरेंची अडचण आहे. संजय राठोड घरी गेले, अनिल देशमुख जेलमध्ये गेले, नवाब मलिक टेरर ऍक्ट मध्ये, टेरर फंडिंग मध्ये पकडले गेले. अनिल परबचा आता नंबर आहे, कारण की 30 तारीखला त्या सुनावणी आहेत. हसन मुश्रीफवर ऑलरेडी कंप्लेंट दाखल झालेली आहेत. पुढे जनरल संदीप पवार, अजित पांढरे, न्यूज 18 लोकमत, पनवेल. तर नील सोमय्यांवरती कोणतीही तक्रार नाही आणि खोटे आरोप करून त्यांना गोवण्याचे सरकारचे प्रयत्न फसले असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला. नील सोमय्यांना कोर्टातूनच दिलासा मिळाला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. ठाकरे सरकारने सांगितलं नील सोमय्याच्या विरोधात काही चौकशी नाही, काही नाही. आणि आता परवा रिपोर्ट गेला मंत्रालयात, निर्दोष आहेत, काही गोंधळ नाही, घोटाळा नाही. म्हणून ठाकरे सरकारला धडाधड तमाचे लागतात. अशा प्रकाराने किरीट सोमय्याला घाबरवून तो शांत बसणार आहेत. आम्ही जमडीचा भ्रष्टाचार केला नाही आणि ठाकरे परिवार भ्रष्टाचाराने भ्रष्ट आहेत. आणि आता थेट जाऊयात भाजपचे नेते मोहित भारतीय यांच्या पत्रकार परिषदेत. अधिकारी ने जाकर वहां पे कंप्लेंट दर्ज कराई कि गलत जानकारी समित ठक्कर ने ट्वीट की है और उनके ऊपर एफआईआर दर्ज होना चाहिए और मानहानि का केस चलना चाहिए. पुलिस स्टेशन ने समित ठक्कर के खिलाफ एनसी दर्ज की. एनसी दर्ज करने के बाद इस पे इंक्वायरी चालू हुई. इन्होंने बहुत प्रेशर किया और प्रेशर करके इन्होंने इसको एफआईआर में कन्वर्ट किया जाए कि कहीं ना कहीं कोई भी इंसान ये नोटिस के बारे में और भ्रष्टाचार के बारे में बात ना करे और एक प्रेशर बिल्डिंग का काम हो. इसके लिए इन्होंने 8 तारीख को एजाज मैदान पुलिस स्टेशन के आईओ ने मेट्रोपॉलिटन कोर्ट में जाकर इसको एनसी को एफआईआर में कन्वर्ट किया जाए इसकी एप्लीकेशन लगाई. लेकिन कोर्ट ने एप्लीकेशन को भी एक्सेप्ट करने से इनकार कर दिया कि ये एप्लीकेशन को, ऑर्डर तो दूर की बात है, ये एप्लीकेशन को भी हम एक्सेप्ट नहीं करते. और कल हमने देखा कि किस तरह से ये नोटिस इनकम टैक्स डिपार्टमेंट का इकबाल सिंह चहल साहब जो मुंबई म्युनिसिपल कमिश्नर है उनको ये आया. और जब मीडिया ने उनसे सवाल पूछे तो उन्होंने जवाब दिया कि गुड आफ्टरनून, दिस अबव नोटिस इज इन सर्कुलेशन. आई हैव नॉट विजिटेड आईटी ऑफिस एवर वंस. अरे भाई, आपको डर क्यों है? आप क्यों घबरा रहे हैं जाने से आईटी ऑफिस? जब आपने कुछ गलत नहीं किया है, आप दुनिया भर को नोटिस भेजते हैं, दुनिया भर के सर्वे कराते हैं, तो लोग उसमें सर्वे पे करवाते हैं ना, कोई भागते तो नहीं है ना, या उससे इनकार नहीं करते हैं. तो आपके मन में ऐसा क्या डर है? ऐसे कौन से भ्रष्टाचार हुए हैं जिससे आप घबरा गए हैं और आप इस बात पे प्रेशर बिल्डिंग, सरकार की पुलिस का प्रेशर लेकर
गलत तरीके से केस करके इस बात को दबाने का प्रयास किया जा रहा है। आप देखिए, दिस नोटिस कम्स एंड गेट आंसर्ड एट एप्रोप्रिएट लोअर लेवल्स। इतना सीरियस भ्रष्टाचार जो महाराष्ट्र में हुआ और जिसका व्याख्यान पिछले 2 दिन में देवेंद्र फडणवीस साहब ने भी असेंबली में किया और उसको लोअर लेवल बोलकर खत्म कर देने का काम अगर मुंबई म्युनिसिपल कमिश्नर ये पूरे देश में महाराष्ट्र में इतनी बड़ी बीएमसी 40,000 करोड़ की बीएमसी में ये बात करते हैं तो जरूर कुछ ना कुछ इसके पीछे दाल में काला है। और मेरा ऐसा मानना है कि ये हैंड इन हैंड जिस तरह से माइक बंद करके टेंडर्स दिए गए, ओवर इनवॉइसिंग की गई, करोड़ों रुपए के काम को अरबों बताकर लोगों को फेवर्स किए गए, इसकी जांच से आप क्यों भाग रहे हैं? मुंबई म्युनिसिपल कमिश्नर क्यों भाग रहे हैं? हमारे मुंबई के आमदार अमित साटम जी बहुत दिनों से इस विषय को लेकर बोलते आ रहे हैं और उन्हें कई बार असेंबली हो या आउट ऑफ असेंबली हो, इनकी कुर्सी के ऊपर उन्होंने बहुत प्रश्न उठाए, इनके चरित्र के ऊपर बहुत से प्रश्न उठाए। अब मुझे ऐसा लगता है कि एक आपके माध्यम से बताना चाहूंगा, एक किताब अगले 15 दिन में अमित साटम लॉन्च कर रहे हैं जिसका नाम है बीएमसी, भ्रष्ट म्युनिसिपल कमिश्नर। ये किताब 15 दिन में 2 साल में हुए भ्रष्टाचार, 2 साल में कैसे करोड़ों रुपए के बीएमसी के अंदर भ्रष्टाचार हुआ है, इस पे किताब अमित साटम जी लेकर आ रहे हैं। और मैं जांच एजेंसियों से ये दरख्वास्त करूंगा कि जितना दोषी पॉलिटिशियन है उतने ही दोषी उसको फाइल को अप्रूव करने वाले ब्यूरोक्रेट भी हैं। सिर्फ यशवंत यादव को जांच के घेरे में लाना ये कहीं ना कहीं नाइंसाफी होगी। इसके साथ साथ जो अधिकारी भी इसको प्रमोट करके इसके अंदर जिन्होंने अप्रूवल किया उनकी भी उतनी ही जांच होनी चाहिए। इसमें किधर भी सिर्फ यशवंत यादव के ऊपर टारगेट करके जांच नहीं होनी चाहिए। ये मेरी मांग देश के एजेंसियों के साथ रहेगी। अमेरिकेमध्ये काय प्रॉपर्टी काय खुलासा? ये सब आने वाले समय में कितने स्क्वायर फीट, किधर बंगले, कौन सी स्ट्रीट के ऊपर कितनी प्रॉपर्टीज बनाई है वो सब आपके सामने रहेगा। दूसरा विषय जिसके लिए हम यहाँ पे इकट्ठे हुए हैं, हमने देखा कि मुंबई में जब से मुंबई पुलिस कमिश्नर संजय पांडे जी बने हैं तो उन्होंने काफी अच्छे काम मुंबई के लिए उन्होंने चालू किए। हॉकर्स की मीटिंग हो। यानंतर आता पुढची बातमी आहे। राज्याच्या विधानसभेमध्ये काल राजकीय महाभारत पाहायला मिळालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला आणि त्यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्वेषाने पलटवार सुद्धा केला। यावेळी दोन्ही नेत्यांनी महाभारतातील शकुनी, शिखंडी, धृतराष्ट्र या सगळ्यांचा उल्लेख केला। रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा काही लोकांचा जीव केंद्रात सत्ता असताना सुद्धा मुंबईमध्ये असल्याची जहरी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपवरती केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरून सुद्धा भाजपला घेरलं। केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवरती निशाणा साधला। ती ईडी आहे का घरगडी हेच कळत नाही असा टोला त्यांनी लगावला आणि विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांचा समाचार्थ घेतलाच। त्यावरती प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधला। तुमच्या घरगड्यांना ईडी बोलवते म्हणून तुम्हाला ते घरगडी वाटतायत का, असा सवालही फडणवीसांनी केला। एवढी बेकार लोक आहेत का तिकडे, त्यांना काहीच माहिती नाहीये। द्या माहिती द्या, कोणाला याला ठोकायचे ठोकतो, त्याला ठोकायचे ठोकतो, माहिती दे ठोकतो। म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच। मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात। कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार? आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण सगळं यंत्रणा ह्या अशा राबवणार म्हणजे ती ईडी आहे का घरगडी आहे हेच माहिती नाहीये। आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभा राहू शकतो। आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभं राहायला। आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता असं तुम्हाला याकरता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवते? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय। उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का तुमच्या
बोलला ना तुम्ही दरेकरांना, केला ना तुम्ही दरेकरांवर त्या ठिकाणी FIR तुम्ही करताय ना. आणि मग मी तर म्हणतो हे खरं आहे, हे कोणीच घोषित करू नये की उद्या कोण परवा कोण, पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? केलं ना त्यांनी घोषित, बाप बेटा जाणार, हा जाणार, तो जाणार. हे असं ज्यावेळेस असतं ना त्यास असंही असतं. विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना रॉ मध्ये घेतलं पाहिजे असा टोला लगावला, तर त्याला फडणवीसांनी सीएमकडे टोमणे बॉम्ब असल्याचा टोला लगावला. एक मी समजू शकतो की तिरंदाज जो असतो तो लक्ष्यभेद करतो, तो बाण त्याला असतं, त्याचं कौशल्य असतं, बाण त्या लक्ष भेद करणार असलं पाहिजे, भेद करणार असलं पाहिजे. पण आता काय होतंय, त्या बाण म्हणजे त्या एजन्सीज आहेत, त्यांना हातात पकडून लक्षावरती जाऊन खुपसलं जाते की हे तुझं लक्ष आणि हे तुझं शस्त्र सगळं. म्हणजे त्याची मला देवेंद्रजी तुम्हाला खरं केंद्राने घ्यायला पाहिजे, रॉ, सीबीआय, आणखीन काय 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 काय, म्हणजे काम अधिक वेगाने होईल, अधिक वेगाने होईल. कारण ती माहिती ईडी कडे तुम्ही दिलीत असं तुमचं मी कुठेतरी वक्तव्य वाचलं. माझं तर मत असं आहे की आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललेलं आहे आणि ते युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की हे नॅटो राष्ट्रांची मदत मागतात लढण्याकरता. त्यांनी नाटो राष्ट्रांची मदत मागण्याच्या ऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर जास्त बरं झालं असतं. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एक असं शस्त्र आहे, एक असा बॉम्ब आहे की जो सगळ्यांवर भारी आहे. तो बॉम्ब म्हणजे टोमणे बॉम्ब. अध्यक्ष महोदय, टोमण्यांच्या व्यतिरिक्त काय आहे? हे अरण्य रुदन होतं अध्यक्ष महोदय. मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपनं सरकार का स्थापन केलं होतं असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला, तेव्हा देशाची ती आवश्यकता होती म्हणून मेहबूबांसोबत सरकार स्थापन केलं असं उत्तर फडणवीसांनी दिलं. काश्मीरमध्ये त्यावेळेला मेहबूबा मुफ्तीबरोबर तुम्ही बसला होतात, मी ते माझ्या भाषणात पण बोललो, अनेकदा बोललो, तेच ते आणि तेच ते, दुसरं आहे काय आपल्याकडे? पण अफजल गुरुला फाशी देण्याचा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला या मेहबूबा मुफ्तीबाईंचं काय वक्तव्य होतं? अफजल गुरुला फाशी देऊ नका. ज्यांनी लोकसभेवरती हल्ला केला, देशाच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरावरती हल्ला केला, त्याचा मास्टर माइंड, त्याचा ब्रेन, त्याला फाशी देऊ नका. आणि दिल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे न्या. त्यावेळेला जर मी विसरलो नसेल तर तेव्हा सत्तेमध्ये भाजपा सामील होता नव्हता माहित नाही, पण त्यांच्या बरोबर तुम्ही सत्तेचा पाठ मांडला होता. मेहबूबा मुफ्तींच्या संदर्भात ज्या वेळेस सेपरेटिस्टनी सांगितलं आणि ज्या वेळेस ISIनी सांगितलं काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, केंद्र सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या, 60% मतदान करून घेऊन दाखवल्या. आणि त्यावेळेस पुन्हा सेपरेटिस्टने सांगितलं की निवडणुका झाल्या असतील पण सरकार बनवू देणार नाही. त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती आणि म्हणून मेहबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार बनवून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ISI ला दाखवलं सरकार बनू शकतं, पण त्यात राहिलो नाही. ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली, लात. आम्ही राहिलो नाही त्या सरकारमध्ये, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली अध्यक्ष महोदय. यानंतर पुण्यातनं एक मोठी बातमी आहे. चक्क बनावट सनदी अधिकाऱ्यांच्या नावानं स्पर्धा परीक्षांची सदोष पुस्तकं खपवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या फसवणुकीविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल सुद्धा झाली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी किमान 8 लाख परीक्षार्थी स्पर्धा परीक्षांना बसतात, पण त्यांचा सक्सेस रेट आहे अवघा 0.10%. अशातच आता पुस्तक विक्रेत्यांकडूनही शेकडो परीक्षार्थींची घोर फसवणूक केली जाते. फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य या सदोष पुस्तकामध्ये अंदाजे 10 प्रश्न चुकल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. विशेष म्हणजे या पुस्तकाचे संपादक डॉक्टर वैभव माळवे हे DYSP असल्याची जाहिरात करून हे पुस्तक खपवलं गेलंय आणि विद्यार्थ्यांची, परीक्षार्थींची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या आणि MPSCचा बाजार मांडणाऱ्यांवरती काय कारवाई केली जाणार हे बघावं लागेल. थेट जाऊयात पुण्यातून. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, एकतर आतापर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांची परवड आपण पाहत होतो आणि त्यात आता भरीतभर म्हणजे हे पुस्तकं ज्यांचा अभ्यास हे विद्यार्थी करतात त्यामध्ये सुद्धा असंख्य चुका. काय सांगाल?
हा याला भोंगळ कारभारी नाही म्हणतायत. खरं तर हा धंदा बनलाय. धंदा पुण्यामध्ये एमपीएससीचा बाजार बनून गेलेला आहे. म्हणजे क्लासवाले तर ऑलरेडी पैसे कमवतात, खानावळीवाले, खोल्यावाले, पण हे पुस्तकवाले आता हे धंदे करायला लागले. कारण यांना कुठला धर्मंदच नाहीये. पुस्तकातले त्यांनी जे प्रश्न छापलेले असतात ते चुकीचे की बरोबर, कुठलीही क्रॉस चेकिंगची सिस्टीम नाही. कारण एमपीएससीने असं कुठलंही एक मान्यताप्राप्त पुस्तक ठरवून दिलेलं नाही की या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करा. तसं कुठलंच नसल्यामुळे कोणी उठतं, अगदी नापास झालेली मुलं उठतात आणि लेखक बनून जातात. म्हणजे हे ज्या पुस्तकाविरोधात तक्रार झाली याचा जो लेखक आहे तो तर डीएसपीच नाही, तरी त्याला डीएसपी म्हणून छापलं. आणि त्याच्या का छापलं तर यशवंत मुलांचं लेखक नाव दिसलं की मुलं ते पुस्तक विकत घेतात आणि त्यातनं आणि त्याच पुस्तकामध्ये तब्बल 10 नाही तर 150 चुका आढळून आल्यात. हे रेक्टिफाय करण्याची जबाबदारी कोणाची, हा सगळ्यात महत्वाचा. म्हणून काल आपण झोन 1च्या डीसीपी प्रियंका नारनवरे यांच्याकडे रितसर हा सगळा प्रश्न नेला असता त्यांनी पोलिसांना आदेश दिलेले आहेत गुन्हा दाखल करण्याची. आता चौकशी सुरू आहे, तक्रारवाडी दाखल आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी हीच आहे की या अवैध बाजारावरती कुठेतरी कारवाई होईल पुस्तक विक्रीच्या माध्यमातून. कारण याला कुठलाच नियम नाही, कुठलं पुस्तक बाजारात असावं कुठलं असावं त्याचं क्रॉस चेकिंग कुणीही करत नाही. मग उत्तर चुकतात, मग मुलं वारंवार नापास होत राहतात. मग दोष कुणाला द्यायचा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यातला. त्यांचं जर पुस्तकच त्यांना चुकीच्या हातात पडत असेल, कोणी गायडन्स करायला नाही, एमपीसी सांगत नाही कुठल्या पुस्तकातून नेमका अभ्यास करायचा, कोणी उठतं जनरल नॉलेजची पुस्तकं लिहितं, छापतं, मुलांकडनं 20-30 हजारात लिहून घेतले जातात, भलत्याच अधिकाऱ्यांची नावं टाकली जातात त्या पुस्तकावर आणि त्या अधिकाऱ्यांच्या नावाने ही पुस्तकं खपवली जातात. अशी मोडस ऑपरेंडी आहे. श्वेता जे चंद्रकांत, मात्र आता ही जी पुस्तकं आहेत ती अधिकृत प्रकाशनाची आहेत की नाही, किंवा कोण यामध्ये अशी अनधिकृत पुस्तकं आणतंय का, हे आता पुन्हा शोधायचं म्हणजे खूप खूप मोठा हे सगळं प्रकरण आहे. त्यामुळे ते जर करायचं असेल तर मग कुठून सुरुवात करायला पाहिजे? सुरुवात कुठेतरी एमपीएससीने याच्यात एक गाईडलाईन्स ठरवून दिल्या पाहिजे की तुम्ही कुठली पुस्तकं वापरावीत अभ्यासासाठी. ते यासंबंधी कुठल्याच गाईडलाईन्स नाहीत. हा प्रॉब्लेम आहे बेसिकली. आणि त्याच्यामुळे होतं काय, हे जे पुस्तक छापलेलं आहे ज्याच्या संदर्भात आरोप झाले, तर सॅम कट्टा म्हणून प्रकाशन आहे आणि त्याचे समाधान निम सरकार म्हणून कोणते प्रकाशक आहेत. काल आपण त्यांच्या ऑफिसलाही गेलो होतो, त्यांनी ना फोन उचलला ना ते ऑफिसला आपल्याला मिळून आले. आपण त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण ज्याचा अर्थ ते समोर येत नाही, याचा अर्थ ते कुठेतरी चुकलेले, ते उघड आहे. आणि ते सरळ म्हणतात या माहितीशी माझा काही संबंध नाही, मी दुसरीकडनं घेतली. अरे पण तुझ्या पुस्तकात छापून आली ना बाबा, ती जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. हात झटकून कसं झालं, कारण तू चुकीच्या छापलेल्या पुस्तकांमुळे मुलांचं नुकसान होतंय, मुलं नापास होत आहेत. बरोबर. जे हा चंद्रकांत, सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून याला कुठेतरी एक सिस्टीम तयार झाली पाहिजे. जी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा जी काही अधिकृत प्रकाशनाची पुस्तकं आहेत त्याचाच अभ्यास करावा आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता येईल. मात्र हे एक मोठं रॅकेटच आहे असं म्हणावं लागेल. कोणतीही पुस्तकं बाजारामध्ये येतात ज्यामध्ये प्रश्नांची उत्तरं चुकीची असतात, याचा फटका आतापर्यंत विद्यार्थ्यांना बसलेला आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या या मुलांचं नुकसानच होतंय. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता आपला मोर्चा कोल्हापूरच्या निवडणुकीकडे वळवलाय. राज्यात होणारी ही एकमेव निवडणूक असून प्रचार सभांना सुरुवात होण्यापूर्वीच ही लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. अधिवेशन संपल्यावर आता या निवडणूक प्रचाराचे नेत्यांचं नियोजन असून उद्या भाजपचे 30 आमदार कोल्हापुरामध्ये येत आहेत आणि महाविकास आघाडीचे अनेक मंत्री सुद्धा प्रचारामध्ये उतरत आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात कोल्हापुरात प्रचाराचा धुरळा उडणार असून आरोप प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघणार आहे. सोमवारपासून प्रचारात चांगलीच रंगत येणार आहे. कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आता सर्वच राजकीय पक्षांनी काय प्लॅनिंग केलंय प्रचाराचं? स्वतः ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आहे ते ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठित बनलेली आहे. कारण महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा या निवडणुकीमध्ये थेट सामना होणार आहे आणि यामुळं हे दोन्ही पक्ष आता आमने सामने येणार आहेत. खरं तर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की या दोन्ही पक्षांनी एकमेकांची वाबाडे काढण्याचा प्रयत्न केला, आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झाल्या. हे सगळं आता मुद्दे घेऊन ही निवडणुकीच्या निमित्तानं हे सगळे पक्ष आता लोकांच्या समोर जाणार आहेत आणि त्याचं नियोजन आहे ते सर्वच पक्षांनी केल्याचं पाहायला. प्रामुख्याने प्रचाराचा धडाका आहे तो येत्या आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये उडणार आहे. प्रामुख्याने अगदी केंद्रातल्या मंत्र्यापासून आमदार, खासदार, नगरसेवकांच्यापर्यंत सगळ्याच पक्षांनी आहे ते मायक्रो लेव्हलला जाऊन हे नियोजन केलेलं आहे. प्रत्येक घरापर्यंत
पक्षापर्यंत जाऊन आपल्या पक्षाचा अजेंडा आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न आहे तो सगळ्या पक्षांनी केलेला आहे. प्रामुख्याने भाजपचे 30 आमदार आहेत ते कोल्हापूरमध्ये उद्या दाखल होणार आहेत. यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भागवत कराड यांच्यासह देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या तोफा आहेत त्या भाजपच्या वतीनं कोल्हापूरमध्ये धडकणार आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधात जे काही पुरावे विधानसभेमध्ये मांडले गेले होते पेनड्राईव्हच्या माध्यमातून किंवा महाविकास आघाडीच्या कारभारावरती जे प्रश्नचिन्ह भाजपने निर्माण केलं होतं ते आता जनतेसमोर मांडणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांना या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि भाजपच्या केंद्रीय कामकाजाच्या पद्धतीवरती ते प्रामुख्याने आरोप करणार आहेत. याशिवाय भाजपकडून जे ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा जो ताप आहे ते महाराष्ट्राला दिला जातो त्याच्यावरती आहे ते या ठिकाणी प्रचारातून तोप डागण्याचा प्रयत्न आहे तो सर्वच पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये येत्या आठवड्यात चांगलीच रंगत भरणार आहे. मात्र ह्या निवडणुकीचा प्रचाराचा धडाका आहे तो 10 एप्रिलला संपणार आहे. 12 एप्रिलला मतदान आहे आणि 16 एप्रिलला मतमोजणी आहे. त्यामुळे मतपेटीत मतदार राजा कुणाला कौल देतो तेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. श्वेता जी, ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे सोमवारपासून कोल्हापुरामध्ये प्रचाराचा धडाका आपल्याला दिसणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. तुम्ही पाहता मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि यानंतर एक बातमी आहे ती म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदींविरोधात आता ईडी कोर्टामध्ये जाणार आहे. नंदकिशोर चतुर्वेदीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा अशी मागणी ईडी कोर्टात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समन्स बजावल्यानंतरही त्यांच्या वतीनं किंवा त्यांच्या लीगल टीमनं सुद्धा कोणताही संपर्क ईडीला केला नसल्यामुळे ईडी आता कोर्टात धाव घेणार आहे. श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्माण संस्थेत नंदकिशोर चतुर्वेदीनं विनातारण 30 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं आणि याच नंदकिशोर चतुर्वेदी विरोधात आता ईडी कोर्टामध्ये जाणार आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. अजित, हे संपूर्ण काय प्रकरण आहे आणि आता ईडी पुढचं पाऊल काय उचलणार आहे? श्वेता, श्रीधर पाटणकर यांची जी श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे या कंपनीला कोणतीही सुरक्षा न घेता किंवा नियमबाह्य कर्ज जे आहे यामार्फत जवळपास 30 कोटी रुपये नंदकिशोर चतुर्वेदी यांनी फिरवले होते. याच सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो ईडी 2017 पासून करत होती. यामध्ये महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल या दोघांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर आता नंदकिशोर चतुर्वेदी आणि मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर या दोघांचा सहभाग त्यामध्ये आढळलेला आहे. या पार्श्वभूमीवरती हे दोघेही भारत सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहेत का किंवा ते तसा प्रयत्न करतील या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दोघांनाही भारताबाहेर प्रवेश करता येऊ नये याकरता परदेश मंत्रालय आणि कंपनी मंत्रालयाची ईडीनं पत्रव्यवहार सुरू केलेला आहे. त्याच पद्धतीनं त्यांच्या दोघांच्या विरोधामध्ये लुकआउट जारी करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. कारण का कोणत्याही क्षणी भारत सोडून जातील असा संशय जो आहे तो ईडीला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे. तर दुसरीकडे या दोघांविरोधात विशेष करून नंदकिशोर चतुर्वेदी याच्या विरोधामध्ये न्यायालयातून त्या ठिकाणी अजामीनपत्र म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते जारी करण्याची मागणी ईडी कोर्टाकडे ईडी करणार आहे. यामुळे ही मागणी कधी करतात आणि त्यांची मागणी कोर्ट मान्य करतं का? जर कोर्टाने ती मागणी त्यांची मान्य केली तर तात्काळ त्यांच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी केली जाऊ शकते. त्याच्या आधी जारी केली जाऊ शकते पण कोर्टाच्या आधारे जास्त स्ट्रॉंगली ती नोटीस सर्व केली जाते. त्यामुळे ईडी आता न्यायालयाकडे विविध पद्धतीचे मागण्या अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि आता थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत. मात्र कुठं पुन्हा त्यांना वेगळी संधी मिळणार नाही. दादा, शिवसेनेचे नेते आहेत रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे. विरोधक सातत्यानं आरोप करतात की पोलीस त्यांना शासन जे आहे ते त्यांना कमी सांगू का, कुठलाही पक्ष असू दे
तो राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, जे कुठले पक्ष काम करतात ते सगळे, कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वाला किंवा त्या पक्षामध्ये काम करत असणाऱ्यांना आपल्या पक्षामध्ये एखाद्या कार्यकर्त्यांनी इतक्या विकृती दाखवून समाजामध्ये स्वतःचंही नाव कमी करायचं आणि पक्षाचं नाव कमी करायचं, अशा पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊ नये. पक्ष कधीच कुठला असं सांगत नाही. कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत घडलं तर तो पक्ष त्यांच्यावर ॲक्शन घ्या असंच म्हणतो. परंतु हे सगळं करत असताना काही पुरावे पण लागतात. त्याच्याबद्दलचे ते सगळे पुरावे गोळा करण्याचं काम चाललेलं आहे. मी मगाशी सांगितलं दुपारी सीपी मला दुसऱ्या कामाच्या करता भेटणार आहे. त्यावेळेस मी सीपींनाही सांगतो. आणि मी मगाशी दुसऱ्या एका उदाहरण देताना सांगितलं की तिथं राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेऊ. धन्यवाद. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. आणि यासोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्रामध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करा.